तर आज होता आपल्या देवाभाऊचा वाढदिवस झालं काय सांगतो तुम्हाला पुढं. तर राम मित्रांनो, रोजच्या सारखा निघालो बघा कॉलेजला. आपल्या रोजच्या मित्राला आणि निघालो कॉलेज बघा. कॉलेजचं वातावरण तर आज थोडंस उदासच वाटत आहे बघा. प्रॅक्टिकल वगैरे काहीच नव्हतं. बसला होता निवांत कॉम्प्युटर लॅब मध्ये. त्यातच आपल्या मित्रांनी लावले बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गाणे. मित्रांनो उदास होतो, फ्रेशच झालो सगळा. तर आपल्या मित्रांना काय झालं की बघा प्रॅक्टिकल करायचं सोडून मस्त त्या युट्यूबवर गाणे बिने ऐकत बसले होते. कॉलेज वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही आलो बघा देवाभाऊच्या दुकानावर, कारण आज त्यांचा होता वाढदिवस. त्यांना बर्थडे विश केलं म्हणून ते एवढे खुश झाले, डायरेक्ट नाचायच लागले बघा माझ्याकडे बघून. त्यांना ते गिफ्ट आधीच कोणीतरी दिलं बघा, आपण माझा मित्र डबल देऊन त्यांना चांगलं खुश करत होता. सगळं झाल्याच्या नंतर आम्ही निघालो बघा पोस्ट बँकेत, कारण माझ्या मित्राचं थोडंसं काम होतं. चला बघा बँकेत मित्राला त्याची केवायसी करायची होती. मीच त्याचा आधार कार्ड नंबर ते भरून दिला बघा आणि दिलं त्या साहेबांकडे. आपले मित्र तर कुठं शांत बसत नाहीत बघा, ते आटोलाच लागले मागं पुढं करायला. बँकेतलं सगळं काम झाल्याच्या नंतर आम्हाला लागली होती थोडीशी भूक, म्हणून आम्हाला जायचं होतं बिर्याणी खायला. बघा हॉटेलमध्ये केली बिर्याणी खायला चालू. मित्रांनो माझ्या मित्रांचा एका प्लेट बिर्याणीवर भागत नाही, मागविले बघा दुसऱ्या बिर्याणीची प्लेट. त्या देवाभाऊच्या वाढदिवसासाठी केक न्यायला आलतो बघा बेकरीमध्ये. केक वगैरे घेतल्याच्या नंतर निघालो बघा त्यांच्या दुकानाकडे. आलो बघा दुकानात बॉक्स मधून केक काढायच्या आधी सगळ्यांनी टाळ्या वाजवायला चालू केल्या. तुम्हाला सगळ्यांनंतर माहिती हा माझा मित्र केक कापायच्या आधी त्याच्यावरची चिरी खायला बघा. त्या देवाभाऊवर टाकल्यानंतर केक वगैरे तर कापायला चालू होता. वाढदिवसात आपल्या देवाभाऊचा, पण जास्त खुशी आपल्या ह्या मित्राला झाली. देवाभाऊ तर म्हणले असतील कोणी खाऊ घालले नाही, आपणच खावा. मस्त फोटो वगैरे काढून घेतले आणि बर्थडे वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही निघालो बघा घराकडे, कारण आम्हाला जायला खूप उशीर झालता आज. जाता जाता आपल्या गाडीमध्ये थोडंसं पेट्रोल टाकून घ्यावं, मग काय घेतलं बघा थोडंसं पेट्रोल टाकून आलो बघा आपल्या स्पॉटवर. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका. जय श्रीराम.